मुळात असं आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचार मांडणारी ही उभाटा नाहीच आहे. ही उभाटा कोण आहे? तर ही हिजबुल्लाचे विचार मांडणारी उभाटा आहे. ते हिजबुल्लावाले कशी इस्रायलवर थोडासा हल्ला करतात आणि मग घाबरतात आणि मग म्हणतात की आम्ही नव्हतो, आम्ही केलंच नाही. तशा पद्धतीच्या हिजबुल्लाचा आदर्श हा या उभाटाने घेतलेला आहे आणि संजय राऊत त्यांचे म्होरके आहेत. त्यामुळे हिजबुल्लाचा खूप मोठा प्रभाव या उभाटावर पडलेला आहे. अरे तुम्ही जर केलंय तर हिंमत ठेवा ना. एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते हिंदू हृदय सम्राट. ज्यावेळेला बाबरी पडली त्यावेळेला ते म्हणाले, हो आमच्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर आम्हाला अभिमान आहे. यांना साधं यांच्या शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाची जबाबदारी यांना घेता येत नाही. हे पाचव्या भागाला पाय लावून पळतात. हे कसले शिवसैनिक बाळासाहेबांचे? त्यामुळे यांच्यात काही हिंमत नाही. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेतात. वरती निर्लज्जपणे बोलायचं नाही. ते मनसेचे सैनिक असू शकतात. काय डोक्या बिक्यावर पडलेत का संजय राऊत मला माहित नाही. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. तो कधी करायचा, कसा करायचा त्याचा हक्क आमच्याकडे राखून ठेवलाय. पण एकीकडे हा वाद चिघळताना दिसतो. तुम्हाला असं वाटतं का एकीकडे मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे, त्याच्या मागेही काही लोक आहेत असं वाटतं का तुम्हाला? आपण जर धाराशिवचा प्रकार बघितला असेल, नांदेडचा बघितला असेल किंवा आता कालचा परभणीचा बघितला असेल, बीडचा बघितला असेल, तर हे कोण होते लोक? हे मराठा आंदोलक नव्हते. कारण जी सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका मांडली ती अशी स्पष्ट होती की तुम्हाला हे सगळे राजकारणी म्हणून फसवत आहेत आणि हे त्यांनी समजावून पण दिलं त्या दिवशी ज्या आंदोलकांबरोबर चर्चा झाली त्यावेळेला. कुठल्या आरक्षणाला विरोध किंवा साहेबांची भूमिका काय होती की जर मराठी म्हणून सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या तर कोणालाच आरक्षणाची गरज भासणार नाही, ही त्यांची भूमिका होती. ह्याच्यामध्ये कुठल्या मराठा समाजाला विरोध किंवा ओबीसी समाजाला विरोध ही भूमिकाच नव्हती. पण ती वेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न उभाटा आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी हे लोक करतायत आणि त्यामुळे ते करण्यासाठी, ते नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनं यांचेच कार्यकर्ते करतायत. ह्याच्यात मराठा समाजाचे कुठलेही कार्यकर्ते नाहीयेत जे आरक्षणाच्या आंदोलनात असले, त्यातले कुठलेही कार्यकर्ते नाहीत. हे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि यांना मराठा आंदोलनाचं पांघरून घालून हे लोक, कारण यांच्यात हिंमत नाही स्वतः काय करायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.